ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 8व्या प्रकरणातल्या 12 ओव्या अभ्यास केल्या आणि आज 13वी ओवी पाहतोय. ती मी वाचतो आता. जे सर्व साक्षीचे दीपन, जे प्रकाशाचे कोंदण, जे आत्मानंदाचे निधान, ते कैवल्य तू. इथे आता मुकुंदराज कवी जे आहेत, आपल्या मराठीचे आद्य कवी, ते स्वरूपाचं वर्णन करतायत. तू कसा आहेस ते सांगतायत. तू कसा म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जण वास्तविक जो दिसतो तसा नाही आहे. त्याचं मूळ रूप जे आहे ते परमात्माच आहे. जीव आणि शिव एकच आहे, दोन नाहीत. तर हे आपलं स्वरूप, निजरूप किंवा परमात्म रूप कसं आहे त्याबद्दल 12व्या ओवीपासनं हे सांगतायत, कवी इथे सांगतायत. तर या ओवीत ते म्हणतात, सर्व साक्षीचे दीपन. हा जो आपल्या आतमधला ईश्वराचा अंश आहे, जो ईश्वर आहे, परमात्माच आहे, तो साक्षींना दृश्य पाहण्यास आवश्यक असा प्रकाश म्हणजे दीपन हे तूच आहेस असं कवी म्हणतात. आपल्याला आपण या जगाचे फक्त साक्षी आहोत. आपलं जे मूळ रूप आहे, स्वभाव, ते साक्षी भावानी या जगाकडे पाहतं. यात कोणी करता किंवा करविता किंवा भोग आणि भोगता असं कोणीच नाही आहे. कारण हे सर्व ज्ञानमयच आहे. आणि जे ज्ञानमय आहे त्याचं दीपन, कारण जर स्वरूप साक्षी आहे, स्वरूपालाच आपण साक्षी म्हणतो, तर जे दृश्य आहे तो हा साक्षी कोणत्या प्रकाशात पाहतो? ज्या प्रकाशात साक्षी या जगाकडे पाहतो, ते जे दीपन आहे, ते जे प्रकाश करण्याचं सामर्थ्य आहे, तर इथे कवी म्हणतात की ते तुझंच आहे. तू तुझ्याच प्रकाशामध्ये हे जग पाहतोयस. सूर्याला देखील तू पाहतोस, चंद्राला पाहतो, या सृष्टीला पाहतो, चंद्रताऱ्यांना पाहतो. तर हा पाहणारा तूच आहे, दुसरा कोणी नाही. आणि या पाहणाऱ्याचा जो प्रकाश आहे, पाहण्यासाठी जो प्रकाश आवश्यक आहे तुला, तो देखील तूच आहेस. जे सर्व साक्षीचे दीपन असा तूच आहेस. जे प्रकाशाचे कोंदण. कोंदण म्हणजे काय?
आपण हिऱ्याची अंगठी पाहिलेली आहे. हिऱ्याच्या अंगठीमध्ये जसं हिरा घालायच्या आधी सोन्याचं कोंदण तयार करतात. म्हणजे हिऱ्यासाठी एक जागा असलेलं एक रिंग तयार करतात आणि हिरा ज्यात ठेवता येईल असं चारी बाजूनी एक अशी जागा तयार करतात सोन्याची, ज्यामध्ये मग नंतर हिरा ठेवून तो फिट करता येईल, तो पक्का करता येईल असं. तर हे जे हिरा ठेवण्यासाठी तयार केलेली जागा असते त्याला कोंदणं म्हणतात. ज्यात हिरा बसवतात ती जागा ते कोंदणं. जे प्रकाशाचे कोंदणं म्हणजे जिथे प्रकाश जणू काही जिथून प्रकाश निघतो, प्रकाशाचं अयनस्थान, प्रकाशाचं आश्रयस्थान असा तूच आहेस, तुझ्यापासूनच प्रकाश निघतो असा या पदाचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे पुढे सांगतात, जे आत्मानंदाचे निधान, जो ब्रह्मानंद किंवा आत्मानंद आहे, जो अमर्यादित असा आनंद आहे, कधी न संपणारा आनंद आहे, ज्याला ब्लिस म्हणतात इंग्रजीमध्ये, असं आत्मानंदाचं निधान. निधान म्हणजे खजिना, संग्रह, किंवा निधान म्हणजे घर, आश्रयस्थान. तर आत्मानंद जिथे स्थायी असतो ते निधान तूच आहेस असं कवी म्हणतात. आणि जे कैवल्य आहे ते देखील तूच आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष, इमॅन्सिपेशन, मुक्ती. केवल शब्दापासनं कैवल्य शब्द झाला आहे. जेव्हा अद्वैताचं ज्ञान होतं आणि मग अशी स्थिती प्राप्त होते ज्ञानानंतर किंवा समाधीनंतर देखील, की कोणी या सृष्टीत उरत नाही, मी एकटा, माझ्याशिवाय कोणी दुसरं अन्य नाही, मी सर्व काही, असं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते कैवल्याचं ज्ञान असतं, त्याला कैवल्य असं म्हणतात. तर ही ओवी पुन्हा एकदा सांगतो की सर्व साक्षीचे दीपन, जे प्रकाशाचे कोंदण. म्हणजे कुठल्याही वस्तू जो साक्षीदार असतो, जसं आपण पिक्चर पाहतो, मग आपण पिक्चरचे साक्षीदार असतो. पिक्चरमध्ये काही ॲक्टिंग नाही करत आणि गाणं नाही म्हणत बगीच्यात जाऊन, पाहतो फक्त आपण. म्हणजे काय, पिक्चरचे आपण साक्षीदार आहोत. मग तो पिक्चर पाहण्यासाठी, दृश्य पाहण्यासाठी त्या साक्षीदाराला म्हणजे आपल्याला प्रकाश तर पाहिजे ना. प्रकाशाशिवाय कसं काय पिक्चर पाहणार आहे. हे जग पाहायला जो जगाचा साक्षी आहे म्हणजे आपणच, तर आपल्याला प्रकाश पाहिजे ना. मग हा जो साक्षी आहे हाच प्रकाश आहे. हा जो पाहणारा आहे, आपण पिक्चर पाहतो, या पाहणाऱ्याजवळच असा प्रकाश आहे की ज्यात तो पिक्चर पाहू शकतो, असा याचा अर्थ. तर असा कोण आहे ज्याच्यात प्रकाश आहे? असा तूच आहे, तूच कैवल्य आहेस, तूच एकमेव आहे, असं इथे कवी सांगतात. जे प्रकाशाचे कोंदण म्हणजे जिथून प्रकाश निघतो, प्रकाशाचं उगमस्थान म्हणता येईल आता या ठिकाणी, ते देखील तूच आहेस. जे आत्मानंदाचे निधान,
म्हणजे केवळ जिथे आत्मानंद राहिलेला आहे, आत्मानंद भरभरून आहे, असंच तुझं स्वरूप आहे. ते कैवल्य तू, म्हणजे तूच हे सर्व काही आहेस, तुझ्याशिवाय वेगळं काही नाही, असा एकूण या ओवीचा अर्थ. 13व्या ओवीचा. आता आपण 14व्या ओवीकडे येऊया. जे सकळ निरासे शुद्ध बुद्ध, जेथे नुरे त्वंपद, सरे तत्पद शुद्ध असी पदेसी. आता हे त्या परमात्म्याचं किंवा स्वरूपाचं किंवा आत्म्याचं किंवा ब्रह्माचं, निरुपाधिक ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे की हे जे शुद्ध बुद्ध नित्य मुक्त जे आहेत ही केवळ विशेषण आहेत, आणि तुला ही विशेषणं काही लागू होत नाहीत. त्याचं देखील निरसन होऊन जातं जेव्हा तुझ्या शुद्ध रूपाचा अभ्यास होतो, आत्म्याच्या तुझ्या स्वस्वरूपाच्या, तेव्हा ही देखील विशेषणं ठरतात. ही विशेषणं देखील तुला काहीच लागू होत नाहीत. या सगळ्यांचं निरसन होऊन जातं. सकळ निरासे शुद्ध बुद्ध, ही चारही विशेषणं नित्य शुद्ध बुद्ध आणि मुक्त ही विशेषणं देखील तुझ्या ठिकाणी नाहीशी होतात. जेथे नुरे त्वंपद, सरे तत्पद शुद्ध असी पदेसी. तत्, त्वम आणि असी हे जे 3 पद आपण पाहिले होते, यांचा देखील जिथे निराश होतो, नुरे म्हणजे उरत नाहीत, सरे म्हणजे सरून जातात, एकूण या तिन्ही पदांचा जिथे निराश होतो, तिन्ही पदांचं विसर्जन जिथे होतं, तिन्ही पदांचा लय जेथे होतो, असा परमात्मा तू आहेस. आणि तो परमात्मा अन्यत्र कुठे नाही आहे, तू स्वतःच परमात्मा आहेस, असं या 14व्या ओवीत म्हटलं आहे. आणि आता आपण 15वी ओवी पाहू. ऐसा तू परमात्मा, परी तुझा त्वा हरविला महिमा. वा वा वा. हे आपल्याला सांगतायत, प्रत्येकाला जे ज्ञान आहे ते सांगताय की बाबा रे, तुम्ही प्रत्येक जण हे परमात्म रूपच आहे, तुम्ही स्वतः परमात्माच आहे. रूप काय? तुझं जे सत्य रूप आहे ते परमात्माच आहे, तू काही परमात्म्यापासून वेगळा नाही आहे. परी तुझा त्वा हरविला महिमा, पण तुझं जे मोठेपण आहे, तुझे परमात्मा स्वरूप तूच विसरलायस. आणि तुझा महिमा म्हणजे तुझं मोठेपण तूच घालवून बसला आहेस. कशामुळे घालवून बसला? अज्ञानामुळे. मी परमात्मा आहे असं विसरून तू स्वतःला माणूस समजायला लागला आणि माणसासारखा वागायला लागला, आणि तूच तुझा महिमा हरवून बसलास, असा याचा अर्थ. आता मिळून राहिजे निजधामा कैसिया परी. आणि तू तुझं स्वरूप हरवून बसल्यामुळे आणि अज्ञानामध्ये आणि या भासामध्ये, संसाराच्या या जगाच्या, तू जो रमलेला आहे संसारात, त्यामुळेच तू आपला स्वतःचा महिमा घालून, मोठेपण घालून बसला आहेस. आणि अशा स्थितीत तुला आपल्या स्वरूपस्थानी स्थिर कसे काय होता येईल? इथे विचारतात, गुरु विचारतात की जर असं आहे, तुला तुझं स्वरूप कळत नाही आहे, मग तुला आपलं स्वतःचं घर, निज धाम म्हणजे तुझं स्वरूप कसं काय कळणार आहे तुला? तू मूळ कोण आहेस? तर तुझ्याबद्दल, स्वतःबद्दल, तुझ्या स्वरूपाबद्दल माहिती तुला कळणार नाही, कारण तुझं चित्त त्यात नाही आहे, तुझं चित्त बाहेर आहे, तुझं चित्त संसारामध्ये आहे. त्यामुळे तू कोण हे काही तुला कळत नाही आहे, असा या 15व्या ओवीचा अर्थ आहे. ऐसा तू परमात्मा, परी तुझा आत्मा हरविला महिमा. अरे तू स्वतः परमात्मा आहेस, पण तूच हरवून बसला आहेस दुर्लक्ष करून आपल्या स्वतःच्या रूपाकडे. आता मिळून राहिजे निजधामा कैसिया परी. मग जर असं असेल, तू जर सर्व विसरून बसला असशील,
तुला विस्मृती झाली असेल आपल्या स्वरूपाची, मग कसं काय स्वरूप तुझं कळणार आहे तुला, आणि कसं काय तू आपल्या रूपात स्थिर राहणार आहे? तर ते असं राहणं तुझ्या अज्ञानामुळे शक्य नाही. अशी 15वी ओवी आहे. आता आपण 16वी ओवी पाहू. तो लक्षांश अनुवादणे परिसावा शुद्ध अंतःकरणे. आता इथे लक्षांश याचा अर्थ लक्षार्थ, जे आपले गुरु सांगतात त्याचा लक्षार्थ काय आहे. एक वाच्यार्थ असतो, एक लक्षार्थ असतो. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण उपनिषदांचं वाचन करतो, शास्त्राचं जे आपल्या गुरूंनी सांगितलं की अमुक वाचा तुम्ही, त्याचं वाचन आपण करतो. आणि शास्त्रांचं वाचन करताना विशेषतः उपनिषदांचं एक सरळ अर्थ असतो जो आपण वाचतो, त्याचा शाब्दिक अर्थ असतो, आणि एक ते शब्द ज्याला उद्देशून लिहिले असतात तो लक्षार्थ असतो. तो लक्षांश अनुवादने म्हणजे तो लक्षांश जाणून घेतला पाहिजे. तो लक्षांश आपण जाणून घेतला पाहिजे की यातनं आपल्या गुरूंना नक्की काय सांगायचं आहे, यातनं शास्त्रांना काय म्हणायचं आहे, ते आपण समजावून घ्यायला पाहिजे. आणि पुढे परिसावा शुद्ध अंतःकरणे, कुठलंही आपल्या मनामध्ये किलबिश ठेवू नये. अरे हे खरं असेल का, गुरु सांगतात ते, मग असं नसेल का, असा काही द्वैत विचार, द्वंद्व विचार आपल्या मनात जर आले तर ते ठेवू नये. ते किलमिश, तो मळ काढून टाकावा. आपल्या गुरुवरती पूर्णपणे विश्वास ठेवावा. आपल्या शास्त्रांवर 100% विश्वास ठेवावा. आणि अशा गुरुवर विश्वास ठेवून आपण काय करावं, शुद्ध अंतःकरणाने त्याचा स्वीकार करावा. कशाचा स्वीकार करावा? लक्षार्थाचा. त्याचा जो अर्थ निघतो तो समजून घेणे आणि त्याचा स्वीकार करणे. नित्य तैसे अभ्यासणे तैसे सांगू, आणि त्याचा नित्य अभ्यास करावा. इथे श्रवण मनन निधिध्यासन सांगितलेलं आहे. लक्षांश अनुवादने परिसावा शुद्ध अंतक. लक्षांश अनुवादने म्हणजे श्रवण, परिसावा शुद्ध अंतःकरणे म्हणजे मनन, आणि नित्य जैसे अभ्यासने म्हणजे श्रवण मनन आणि निधिध्यासन. हे कसं करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो. तैसे सांगू असा या 16व्या ओवीचा अर्थ आहे. पुन्हा एकदा पहा. तो लक्षांश अनुवादने, गुरु सांगतात त्याचा अर्थ, शास्त्र सांगतात त्याचा मूळ लक्ष अर्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे ते समजून घेणे. परिसावा शुद्ध अंतःकरणे, आपल्या शुद्ध अंतःकरणाने मनामध्ये कुठलाही हे अशुद्ध भाव न ठेवता शुद्ध अंतःकरणाने तो परिसावा म्हणजे स्वीकार करावा, समजावून घ्यावा आणि नित्य त्याचा अभ्यास करावा, असं या 16व्या ओवीमध्ये सांगतायत मुकुंदराज महाराज सांगतायत. आणि आता आपण 17व्या ओवीकडे जाऊ. ही 17वी ओवी या अध्यायातली 8व्या अध्यायातली शेवटची ओवी आहे. हा जो अध्याय होता, हा अध्याय शून्य निरसन नावाचा अध्याय होता. आणि आपण शून्य निरसन म्हणजे काय ते पाहिलं की ज्या लोकांची कल्पना आहे की हे जे जग आहे, हे जग ज्या अर्थी फक्त भासच आहे, हे जर भास आहे तर मग हे शून्य आहे, यात काहीच नाही, असं काही लोकांचं मत होतं. आणि ते मत कसं चूक आहे असं या अध्यायामध्ये आणि मुकुंदराज महाराजांना दाखवायचं होतं, आणि त्यांनी त्याचं खंडन केलं. मी तुम्हाला सांगितलं की याचं जर तुम्हाला विशेष अभ्यास करायचा असेल तर गोविंदपादाचार्य यांची कारिका आहे, मांडुक्य कारिका, त्याचा आपण अभ्यास करावा. त्यात या शून्याचं खंडन आणखी चांगल्या प्रकारे केलेलं आहे.
तर हा वाद इथे जो शून्यवाद याला म्हणतात त्याचा निराश करण्यात आला आहे, हे सांगून की सर्व काही शून्य राहू शकत नाही, कारण शून्याला शून्य म्हणणारा देखील कोणीतरी पाहिजे, तिसरा कोणीतरी पाहिजे की जो शून्य नाही आणि जो शून्याला शून्य म्हणणार नाही किंवा शून्याला शून्य आहे असं जाणतो, असा कोणीतरी पाहिजे. आणि असा जर कोणीतरी असेल तर मग जग शून्य आहे असं काही म्हणता येणार नाही. हे सगळं आपण आता या अध्यायामध्ये पाहिलं आणि शून्याचं निरसन केलं, शून्यवादाचं, की असं काही नाही आहे, ही सृष्टी जी आहे तो भास आहे, हे खरं आहे, ते मिथ्या आहे. कसं मिथ्या आहे? इंद्रधनुष्यासारखं मिथ्या आहे हे जग जे आहे, ते दिसतं आपल्याला पण वास्तवात नाही आहे असं हे जग आहे. आणि म्हणून शून्यवादाचं असं अशा प्रकारे खंडन या अध्यायामध्ये केलेलं आपण पाहिलं. आणि आता ही शेवटची ओवी 17वी, जेणे स्वरूपी निश्चय बैसे. तुम्ही काय कशाचा याच्या आधीची जी ओवी होती त्यात सांगितलं होतं, नित्य जैसे अभ्यासणे तैसे सांगू. काय सांगू? जेणे स्वरूपी निश्चय बैसे, म्हणजे तुम्हा सर्वांचा जे स्वरूप वर्णन करण्यात आता येईल किंवा करण्यात आतापर्यंत आला आहे त्यावरती तुमचा निश्चय बसेल. निश्चय बसेल म्हणजे शुद्ध विश्वास बसेल, तुम्ही त्याला आत्मसात कराल, तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवाल, असं मी आता तुम्हाला सांगतो. आणि शुद्ध परमात्मा प्रकाश आहे, आणि तुम्ही जर असा निश्चय त्या स्वरूपावरती ठेवला, स्वरूपाच्या वर्णनावरती ठेवला, तर काय होईल माहीत आहे की या परमात्म्याचा प्रकाश तुम्हाला कळेल. शुद्ध परमात्मा प्रकाशे सदा चित्त रमुनी समरसे कैवल्या माझी. आणि तो शुद्ध परमात्म्याचा प्रकाश एकदा तुमच्या लक्षात आला की मग तुमचं चित्त सैरा वैरा इकडे तिकडे या जगाच्या सुखदुःखाकडे रमणार नाही. त्यात तुम्ही सुखदुःख करणार नाही, दुःख वाटून घेणार नाही, आणि त्याचा विचार करत बसणार नाही, चिंता कोणत्या करणार नाही, आणि तुमचं चित्त शांत आणि रमलेलं राहील. कशामध्ये रमलेलं राहील? तुमच्या कैवल्यामध्ये, तुमच्या स्वतःमध्येच, तुमच्या स्वतःच्या आत्म्यामध्ये, स्वरूपामध्ये तुमचं चित्त काय होईल? स्थिर होऊन जाईल. आणि म्हणून आत्तापर्यंत जे तुम्हाला सांगण्यात येणार आहे, सांगितलेलं आहे आणि सांगण्यात येणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी बसून, सर्वांनी विचार करून, आणि 3 प्रकारे सांगितलं आहे की अनुवादने, परिसणे म्हणजे श्रवण, मनन आणि अभ्यासने, नित्य अभ्यासने. हे श्रवण मनन निधिध्यासन केल्याने काय होईल? तुमच्या स्वरूपाचा निश्चय होईल, स्वरूपाबद्दल तुमची खात्री होईल, स्वरूपाबद्दल तुमचे आणखी दुसरे विचार राहणार नाहीत, तुमची श्रद्धा त्यावरती बसेल, आणि श्रद्धा बसल्यानंतर त्या परमात्माचा प्रकाश तुम्हाला दिसेल, तुमचं चित्त त्यामध्ये रमून जाईल. कारण एकदा माणसाला सत्य कळलं की असत्याकडे पाहण्याची त्याची इच्छा होत नाही, आणि सत्य कळल्यामुळे काय होईल? त्या सत्यामध्ये चित्त रमून जाईल, आणि मग कळेल तुम्हाला की सत्य हे दुसरं कोणी नाहीच आहे, कैवल्य आहे, आणि ते कैवल्य मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं काहीही अस्तित्व मुळी नाहीच. परमात्मा नावाचा जो काही प्रकार आहे तो मीच आहे, असं तुमच्या ते लक्षात येईल. असा या 17व्या ओवीचा अर्थ. तर येथे हा 8वा अध्याय संपलेला आहे आणि आपली पण वेळ झाली आहे, तर इथे थांबू आपण. उद्या 9वा अध्याय सुरू करू. माझे सर्वांना आशीर्वाद.